महाभारतातून आपल्याला इतके मराठी वाक्प्रचार मिळालेले आहेत ना. अगदी उदाहरणच सांगायचं झालं तर शिशुपालाच्या आईला श्रीकृष्णाने वरदान दिलेलं की त्याचे पहिले 100 अपराध मी माफ करेन. आणि 100वा अपराध केल्या केल्या श्रीकृष्णाने त्याला शासन केलं. आणि हीच कथा आपल्याला एक वाक्प्रचार देऊन जाते, ते म्हणजे तुझ्या अपराधांचा घडा भरलेला आहे. कितीतरी मराठी मालिकांमध्ये नायिका किंवा सज्जन गृहस्थ फायनली एखाद्या विलनला, एखाद्या खलनायिकेला असं सॉलिड डायलॉग मारतात, तुझ्या अपराधांचा घडा भरलेला आहे, लवकरच तुला शिक्षा होईल वगैरे वगैरे. हा वाक्प्रचार जेव्हा जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तेव्हा शिशुपाल, श्रीकृष्ण आणि अर्थातच व्यासांचं महाभारत लक्षात ठेवा. आणि अशा भाषेच्या गमतीसाठी पुस्तक कट्ट्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.